हॅलो मित्रांनो, आज आपण आलोय माऊली फोर्टला आणि सोबत आहे आपल्या प्रणय जाधव। आता माऊली फोर्ट आपल्याला ट्रेक करायचं आहे, त्यासाठी आपण विरारवरून आलो इथे बेसमेंटला आहोत आणि बेसमेंटवरून आपल्याला पूर्ण ट्रेक कंप्लीट करायचं आहे। इथून आम्ही सुरुवात करणार आहे। आता इथून सुरुवात करणार आहेत। आपल्यासोबत अजून सुद्धा पब्लिक आहे। हळूहळू आम्ही वरती जातोय, वरच्या पॉईंटला। हा गावचा बेसमेंट आहे। कुठलं गाव आहे प्रणय? खोरगाव आहे। खोरगावच्या बेसमेंटला आलो आहे आम्ही प्रवेशद्वार असून नाही आलो आहे, मागच्या साईडने आलो आहे। मागच्या साईडून आम्ही वरती चढतो आहे। तर हा आमच्यासाठी आता नवीन ट्रेक आहे, बघू। पहिल्यांदाच आलो आहे आम्ही सर्व, एक्सपिरियन्स भारी असणार आहे। प्रणयसोबत माझा शायद चौथा ट्रेक आहे। प्रणय कसं वाटतं आपल्याला? एकदम भारी, फक्त थोडा पाऊस लागायला पाहिजे होता, म्हणजे आणखी रिलॅक्स वाटलं असतं। बरं आहे ना, पावसामध्ये हा ट्रेक थोडा वाट बघूया थोडीफार। पावसामध्ये ट्रेक थोडा रिस्की आहे, सुखद होतो रिस्की पण आहे आणि सुखद पण आहे। हा ना, एक वेगळा अनुभव आपल्याला मिळतो। तरी पण चला आपण जाऊया, आता पुढे पुढे जाऊया। आपले मित्र गेलेत पुढे। तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अशा कोणा दिसतील माऊलीकडे जाण्याचा, तर त्यांना फॉलो करा। अजून एक आहे साहिल बोले। नमस्कार, कसं वाटतंय साहिल? आता तर आपण आलो तर वेगळ्या दिशेने, आता बघूया पुढे जाऊन कसं काय होतंय। ओके, ठीक आहे। म्हणजे मोस्टली तर हा रूट आहे तो कॉमन नाही, म्हणजे खूप जण आहेत दुसऱ्या रूटने येतात, जे की आसनगाव शहापूर गावातून आहे। आता आणखीन एक मला वाटतं ग्रुप आलेला दिसतो इकडे, चला पुढे बघूया। खेकडा नाही आपलं, खेकडा आहेत रे खेकडो। इथे एक चांगली गोष्ट दिसते आम्हाला, जागोजागी त्यांनी मार्क ठेवले आहेत। हे देवा ग्रुप ऑफ फाउंडेशन यांच्याकडून हे टिक मार्क्स वगैरे आहेत, नेव्हिगेशन वगैरे दाखवलेले आहेत, त्यांना फॉलो करू शकता तुम्ही। त्यामध्ये ट्रेकिंगची मजाच वेगळी आहे। पूर्ण असा हिरवागार निसर्ग असतो आणि त्याच्यामधून अशी पायवाट्यातून मार्ग काढत जाण्याचा वेगळाच आनंद असतो। निसर्गरम्य वातावरण आपण आलो। आपल्या ग्रुपमधले अजून मेंबर जॉईन झाले तिथे, त्यांचं पण आपण इंट्रोडक्शन करू। हा आपला ग्रुपमधला थर्ड पर्सन। दोघांचं इंट्रोडक्शन झालंय। कधीतरी असतो बाहेरून पाठिंबा, मेन पाठिंबा भाई। हा नसता तर भाई आजचा प्लॅन कॅन्सल झाला असता आमचा। रोशन बोला, आपल्यासोबत सेकंड ट्रेक कसं वाटतंय? मस्त वाटतं। वरती तर बघ, काय बोलू वाटतं, म्हणजे पावसामधून आमच्यासोबत पहिल्यांदा येतोयस। समोरचं गडाचं टोक दिसतंय आम्हाला, त्याच्याकडे आपली वाटचाल चालू आहे। आम्ही गडावरती जाऊन बनवणार मॅगी। मॅगीचा आमचा बेत असतोच, तो आजही आहे। त्याची सुद्धा आपण रेसिपी बघू रीतिरिवाजाप्रमाणे। जंगलातून वाट काढत जाणं म्हणजे एकदम मजेशीर आहे। आणि बाजूला हा धबधबा, सुंदर धबधबा चालू आहे, त्याच्यातून वाट काढत चालू आहे आम्ही। एक मेंबर आहे आपल्या टीम मधला, दादा कसं वाटतंय? एकदम भारी वाटतंय ना? आमच्यासोबत आता फर्स्ट टाइम येतोय, फर्स्ट एक्सपिरियन्स आहे दादाचा। अजून 2 मेंबर आहेत आपल्या इथे, या ताई एक आहेत आणि या वहिनी सुद्धा आहेत। त्यांच्यासोबत पण आपल्याला ट्रेकिंग कंप्लीट करायची आहे। इकडचं एवढं छान सुंदर पाणी बघून आमची बेडकं पाण्यात उड्या मारत आहेत। ते घातले तरी पण त्याच्या आतून जाणार पाण्यात मध्ये, माहिती आहे।
उडी मारतो. इकडून थोडा आम्ही अवघड ट्रॅक निवडला आहे, तर आपण वाहत्या ओढ्यातून एंट्री करतोय. रस्ते पूर्ण वाहत्या ओढ्यातून आहे आणि त्या पर्वतावरती आपल्याला जायचं आहे. हा आपला ट्रेकिंग पॉईंट आहे. अजून ट्रॅक आमचा कंप्लीट सुद्धा नाही झाला आहे आणि या पोरांची सुरुवात बघा कुठून होते. म्हणजे आम्ही जवळजवळ पायथ्याचीच आहोत, पण ही पोरं आमची अजून झाली ही असली अवली कार्टी आहेत, त्यामुळे अजून खालीच आहोत आम्ही. म्हणजे हा ट्रॅकिंगसाठी आला की वॉटरफॉल एन्जॉय करायला तेच नाही आमचं ते. कशाला आलायस? आलायस कशाला? तुला पण जायचं का प्रणय? पाण्यामध्ये खूप एन्जॉय केल्यानंतर मग मी आता मेन रस्त्याकडे चाललो आहे. रस्ता भेटला आहे आम्हाला, बघू तो बरोबर आहे की चुकीचा आहे ते आम्हाला वरती जाऊन शिकवत. अरे भावा भिजला सगळा माझा. काय काय भिजला तुझा? पाठचा भिजला, बॅग भिजली, बॅगे आता कवर घातलंय. तरी पण आपण एन्जॉय करूया. नाही पाऊस पडत नाही या, पण धबधबा मस्त होतो. मालवणचं हा, म्हणून त्याची थोडी लँग्वेज तशी आहे. जमलो आता, चला जाऊया. पाऊस म्हटलं आणि ट्रेकिंग म्हटलं तो मेन जिव्हाळ्याचा सगळ्यांचा आवडता गोष्ट म्हणजे काय असाईल? खेकडा. खेकडा दाखव. आणि तो पण व्हाईट खेकडा. खेकड्याला हा जीवनदान देतोय. ओवाळून टाकतोय. ऋषी भाऊ दमलाय आपला, तर माझ्याकडे मोबाईल दिला आहे त्याने. आपण आता जातोय वरती. आता त्याला रेस्ट करतोय तो जरा, तरी पण चालतोय वरती. चला जाऊया आता. दमलोय आपण थोडा, अर्धवट कंप्लीट केलं आपण. हां, त्यामुळे थोडा प्रणयला हँडओव्हर केलाय. न्यू ब्लॉगर आपला भेटू शकता हा ऋषी भाऊ आपला. चला आता भेटू पुन्हा लगेच.